खूप खूप धन्यवाद दीपक पाटील. थँक्यू सो मच. मागच्या 3 इनिंग त्यांनी खूप सुंदररीत्या कव्हर केल्या. थँक्यू त्याबद्दल. तर अरविंद वत्रे काका यांचं अभिनंदन. सलग 2 सामने या संघाने जिंकलेत आणि पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. कारण अध्यक्ष चषक ही स्पर्धा सुरू आहे देसाई येथे आणि दहिसर संघाचा दुसरा आय थिंक सामना तिथे होता, पण आपण ॲडजस्टमेंट केली. त्यांना सलग 2 सामने आपण इथे खेळू दिले. तर हार्दिक शुभेच्छा त्यांच्या पूर्ण संघाला. महेंद्र भोईरच्या पूर्ण संघाला हार्दिक शुभेच्छा आणि अरविंद वत्रे काका यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा त्या स्पर्धेसाठी. सी ग्रुप सुरू होतोय आणि सी ग्रुपमध्ये तुम्ही पाहता तर दिवा सापर्डे, वसार वाकळण, खंबालपाडा ऋषी 11 देसाई आणि वाकण विरुद्ध काटे असे एकूण 8 संघ परफॉर्म करतील. 12:30 वाजले सामना सुरू करावा, जेणेकरून आपण लवकरात लवकर ही स्पर्धा कव्हर करू. अजय, मगाशी थोडंसं तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे आमच्या समालोचकांपर्यंत, आमच्या प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचला नाहीये. सुमित आणि संकेत येतो आघाडीला. संकेत उर्फ त्याचा पेट नेम काका आणि संकेत आहे तो, कारण अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून सध्या जबरदस्त नाव चर्चेत राहिले ते संकेतचं, आणि तो मात्र आता दिवा संघाच्या माध्यमातून ओपन करतोय. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतात सुमित, लेफ्ट हँडेड बॅट्समन, आणि षटक घेऊन पहिलं निल्सन. ओ वाईड यॉर्कर, ब्युटिफुल डिलिव्हरी, आउटसाइड ऑफ स्टंप. असे 2 खेळाडू मला पाहायला मिळत आहेत सध्याच्या क्रिकेटमध्ये, जे मात्र आपल्या नावारूपाला मात्र खूप चांगला खेळ करतायत. रोहन साळुंके इज अ अंडरआर्म क्रिकेटर आणि सध्या तो क्रिकेट पंडित उमेश 11 या संघाच्या माध्यमातून ओपन क्रिकेटमध्ये जबरदस्त परफॉर्म करतोय. आणि संकेतकडनं सुद्धा आम्हाला तीच अपेक्षा. अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात आणि ओराम क्रिकेटमध्ये दिवा संघाचा तो नेतृत्व करतोय. पुण्यात आउटसाइड ऑफ स्टंप, ब्युटिफुल डिलिव्हरी. निल्सनकडे जर तुम्ही बघितलं, त्याची शरीरयष्टी जर तुम्ही बघितली तर तो शरीरयष्टीने मात्र खूप मजबूत आहे, तंदुरुस्त आहे, पण चेंडू सुद्धा तेवढ्याच धाटणीचे, तेवढ्याच ताकदीचे तो फेकतोय. आउटसाइड ऑफ स्टंप इन्व्हाइट करतोय आणि 2 वाईड ऑर्कर अप्रतिम हाता आलेत ते सुमितच्या समोर. यष्टीच्या मागे अतुल भोईर. लोअर फुटला चेंडू ऑप्शनच्या बाहेर आणि आता मात्र सिग्नल देतोय पंचांचा, इट्स व्हाईट बॉल. भरपूर चेंडू बाहेर होता, रिटर्न किकच्या सुद्धा बाहेरून चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉल. येणाऱ्या काळामध्ये सापर्डे संघाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पिंट पाटील व्यासपीठावर आहेत, त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ आहे कुशल स्पोर्ट्स सापाडे. हो, खोदून काढल्या चेंडूला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तिला बीट करून चेंडू मागे जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू त्याच्या हाताला चाटून निघून जातोय सीमारेषे बाहेर आणि या 4 धावा. चौकार सुमितच्या बॅटमधून. ऑन ड्राईव्ह, क्रॉस बॅटेड शॉट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू येण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या अवाक्याच्या बाहेर वाईडिश लॉंगवाला चेंडू जातोय आणि सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा देतो चौकार. ऑन साइडला टायमिंग झालं नाही फटक्यावर, पण तरी सुद्धा तुम्ही आता चेंडूवर एक आक्रमक फटका चेंडू घेऊन गेला वाईडिश लॉंगन बाउंड्रीच्या बाहेर आणि चौकार येतो सुमितच्या बॅटमधून. हो, सबमरीन चेंडू. टप्पा पडला, ते चेंडू जास्त उसळी येत नाहीये. ड्रिल करून दाखवते स्वतः सुमित. व्ही शेप मध्ये कव्हर्स मध्ये खेळायचा होता हा फटका, पण क्रॉस बॅटेड शॉटचं सिलेक्शन होतं आणि तो फटका मिस होतोय. बॅटच्या कडून चेंडू निघून जातोय. तो बरोबर यष्टीच्या मागे अतुलच्या हातात. धाव संख्या 8. सुमित भोईर. एक सुमित मागच्या सामन्यात चमकला. स्लो रन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन.
ब्युटिफुल बॉलिंग. निल्सनने इम्प्रेस केलंय पहिल्या षटकामध्ये. काय गोलंदाजी केली आहे. 2 चौकार वगळले. 2 चौकार जर पहिला चौकार आपण बघितला तर मिसफिल्डमुळे तो सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. दोन्ही क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न खूप चांगला केला पण त्यांच्या वाक्याच्या बाहेर. आणि ऑन साईडला गॅपमध्ये एक्झिक्यूट करत असताना वाईडिश लॉंगॉनला चेंडू क्लिअर केलं. हे 2 चौकार जर सोडले तर मात्र डॉमिनेट केले पूर्णपणे ते सुमित भोईरला स्ट्रायकिंग एंडला असताना ते म्हणजे गोलंदाज निल्सनने. संकेत भगत ऑन स्ट्राइक. वॉट अ क्रिकेटर इन द अंडरआर्म क्रिकेट. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक स्वतःच्या नावाची छाप सोडली आहे खेळाडूने. अ ग्रेट क्रिकेटर अँड ग्रेट कॅप्टन ऑल्सो फ्रॉम दिवा. अंडरआर्म क्रिकेटच्या मोठ्या संघांना रिप्रेझेंट करणारा खेळाडू. काही दिवसांपूर्वी आपण त्याला पंजांच्या भूमिकेत सुद्धा बघितलंय. त्यामुळे क्रिकेटशी किती तो रिलेटेड आहे ते तुम्हाला निश्चित लक्षात येईल. क्रिकेट त्याच्या नसामध्ये आहे, श्वासामध्ये आहे. आणि बघायचंय आज मात्र ओरम क्रिकेटच्या माध्यमातून संकेतला मी पहिल्यांदा बघतोय आणि बघायचंय काय परफॉर्म करणार. 9 विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. चला फास्ट खेळायचंय. सामना जो सुरू झाला बरोबर 12:30 पहिला चेंडू अतुल ऑप्शनच्या थोडासा बाहेर आणि हुक केलाय. क्रॅकिंग शॉट, अप्रतिम फटका आणि पहिल्या चेंडूवर आपली छाप सोडली आहे. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. गुड शॉट. चेंडूला रोल केलं होतं, फिंगर रोल केले होते पण काय अप्रतिम टायमिंग आणि इम्प्रुव्हाइज केला फटका बनवला ताबडतोब. मॅन्युफॅक्चर केला तो संकेतने आणि एक्झिक्यूट केला तो फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. लोअर फुलटा चेंडू आउटसाइड लेग स्टंप. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता संकेतला पण टायमिंग होत नाहीये. एक खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे तो म्हणजे कुशल स्पोर्ट्स सापाडे या संघाचा अतुल पाटील. पुढचा चेंडू हो स्वीप, अप्रतिम टायमिंग. व्हॉट अ शॉट. अजून एक इम्प्रोव्हायझेशन. काय फटका. अंडरआर्मचा हा फटका तिथे सजवला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. होता आणि काय फटका. ऍक्शन रिप्ले जर तुम्ही जाऊन बघितलं ना तर ऑप्शनचा चेंडू काय स्वीप केलाय. अंडरआर्म मध्ये असेच फटके तो खेळत असतो आणि तो फटका इथे मात्र त्या फटक्याचा उपयोग त्याने ओरम क्रिकेटमध्ये केलाय. पॉवर प्लेचा अत्यंत सुरेख वापर आणि खूप चांगला स्वीप पाहायला मिळाला. 2 चौकार आतापर्यंत या षटकात संकेत भगतने वसूल केलेत आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 17 या धावसंख्येवर. कॅप्टनचं खरंच कौतुक करेन की संकेत सारख्या खेळाडूला मात्र संधी मिळाली या संघामध्ये खेळत असताना. तर व्यासपीठावर मी विनंती करतो वडवलीचे विष्णू म्हात्रे यांना की आपण येऊन व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. त्यांचं आगमन होते. मनपूर्वक हार्दिक स्वागत. रिव्हर्स अटेम्प्ट केला. अप्रतिम टायमिंग. व्हॉट अ शॉट. अजून एक धमाका, अजून एक चौकार आणि अजून एक टॅलेंटेड शॉट फ्रॉम संकेत भगत. चौकार. मध्ये इथे मात्र जवळचं बॅटिंग करत असताना टॅलेंटेड क्रिकेटर आणि टॅलेंटेड शॉट पाहायला मिळतोय आणि रिव्हर्सचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय. स्वीपचा अटेम्प्ट पाहायला मिळाला. हुक सुद्धा पाहायला आम्ही आणि काय फटकेबाजी केली आहे संकेत भगतने. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आणि पंजांकडे निल्सन लपील करतोय कॉट बिहाइंड साठी. पंजामध्ये त्याचा काहीच परिणाम नाहीये. अतुल असा एक गोलंदाज आहे या संघामध्ये जो इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो पण त्याची अक्षरशः गोलंदाजी फोडून काढली आहे. तब्बल 3 चौकार पाहायला मिळतात. 2 चेंडू डॉट आहेत. वेगवान चेंडू होता. मागे जातो चेंडू. धावचीची सुद्धा संधी होती आणि इथे मात्र दोन्ही एंडला बचावलाय बाल तो संकेत.
धावसंख्या 22 धावा अंकित झाली धावफलकावर. लेग बायच्या स्वरूपात ही धाव अंकित केली जाते धावफलकावर. अंकित झाले 2 षटकांखेर. धावसंख्या 11च्या गतीने 22 धावा. संकेतचे अप्रतिम इम्प्रोव्हायझेशन फटके पाहायला मिळाले. एक हुक पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर तुम्ही अप्रतिम स्वीप बघितला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू अक्षरशः आतमध्ये खेचत असताना, थोडासा शफल होत असताना, थोडासा नटरा स्ट्रोक दाखवत असताना बसून एक चांगला बैठक शॉट पाहायला मिळाला. आणि नंतर मात्र एक रिव्हर्स एक अप्रतिम नजराणा पेश करत असताना खूप चांगली बॅटिंग केली. 3 चौकार या षटकात त्याने वसूल केले. दोन षटकांखेर धावसंख्या 22. सुरुवात चांगली झाली आहे कम्पेअर टू सुमित. संकेतने मात्र खूप चांगला इम्पॅक्ट दाखवला आपल्या बॅटमधून. नवीन गोलंदाज भरत येतोय. या संघाचा सध्या सगळ्यात इकॉनॉमिकल गोलंदाजाला मात्र 3 चौकार आलेत. व्यावसायिक लेवल सुद्धा खूप चांगला परफॉर्म करतो अतुल पाटील. हल्लीच एक कराडीची क्रिकेट स्पर्धा पार पडली, त्या स्पर्धेत सुद्धा खूप चांगला परफॉर्म केला होता अतुलने. कराडी चषक पुणे. कुशल स्पोर्ट्स सापाडे. कॅप्टन अधिक पाटील मिड ऑफला स्वतः उभा आहे. फिल्डिंग सेट करतोय. जास्त वेळ घेऊ नका सेटिंगसाठी. लगेच क्षेत्ररक्षण सज्जवानी सामना सुरू करा, कारण पुणे दिवसात आपण 12 टीमचा स्क्वॅड आहे, 12 टीमचा पूल आहे आणि एकूण 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. स्ट्राईक एंडला संकेत. फुल टॉस आहे. इनसाइड एज मागे जातोय चेंडू. कीपर यष्टीरक्षक अतुल बीट होतोय. चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. चौथा चौकार संकेतच्या बॅटमधून. लोअर फुटला चेंडू बॅटची आतली कड घेऊन बॅट आणि बॅटच्या मधून मोठा गॅप त्यातून निघून गेला आणि अतुलच्या हाताच्या खालून सुद्धा चेंडू निघून गेला. खोदून काढायचा प्रयत्न पुन्हा तोच फटका. संधी धावचेची, पण बिटवीन द विकेट किती फास्ट आहे, किती जबरदस्त कॉर्डिनेशन पाहायला मिळते संकेत आणि सुमित मध्ये. 2 एस मध्ये आतमध्ये. आणि धावसंख्या या 1 धावेने पुढे सरकते. अंकित झाले एकूण धावफलकावर 27 धावा. आदेश आहे माझ्यासोबत. आदेश आज सकाळपासून होता आदेश, पण आज मात्र पुण्याचा सज्ज झाले. खूप चांगलं गुणसंख्या लेखन कालच्या दिवसामध्ये आदेशने केलं. आणि योगेश माझ्यासोबत एका बाजूला. हे 2 अप्रतिम मास्टर ब्रेन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अप्रतिम गुणसंख्या लेखन ते करतायत. नवीन पिढी आहे, येणारी पिढी आहे या आई गावदेवी केसर संघाची. भरत वैयक्तिक पहिलं षटक भरतचं. आतापर्यंत या षटकात आले त्या 5 धावा स्ट्रायकिंग एंडला. लेफ्ट हँडेड बॅट्समन सुमित. अपील, स्ट्रॉंग अपील. यस इट इज प्लम क्लिअर. तुम्ही बघितलं की लेग स्टिकवर आणि मिडल स्टिकवर चेंडू येत होता आणि वेगान चेंडू आल्यानंतर तो ब्रश झाला त्याच्या थाई पॅडवर, त्याच्या पायावर. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहतात पंचांनी ताबडतोब मात्र बोट आकाशाकडे केलं. लेग स्टिकवर चेंडू होता बरोबर आणि पंचांचा योग्य निर्णय. LBWच्या स्वरूपात पहिलाच धक्का लागलाय तो दिवा संघाला. नेक्स्ट बॅट्समन लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राइक. फ्लेक्सिबल पर्सनॅलिटी दीपक उर्फ याचा पेट नेम काका. ऑफ्टनच्या थोडासा बाहेर चेंडू ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह मिडावरून चेंडू मागे जातोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. संकेतने कॉल 2 धावा तो पूर्ण करू शकतो. अंतराम क्रिकेटमध्ये तेवढाच तो फास्ट आहे आणि तोच आता मात्र तुम्हाला ओराम क्रिकेटमध्ये सुद्धा तेवढाच फास्ट या 2 धावा कंप्लीट करत असताना कॉर्डिनेशन खूप चांगलं होतंय पहिल्या चेंडूवर दीपक आणि त्याचबरोबर संकेतमध्ये. धावसंख्या 2 पुढे सरकली. अंकित झाले एकूण धावफलकावर 29 धावा. थँक्यू आदेश आणि दीपक. योगेश खोदून काढलाय. लोड फुटला चेंडू होता. मिडॉफला क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून मागे जातोय चेंडू. चेंडूची फेक बघा स्ट्राईक एंड कडे आहे आणि तिथून सुद्धा यष्टीरक्षक बीट झाला होता अतुल. आणि 2 धावा कंप्लीट झाल्या त्या चेंडूवर. धावसंख्या 2 पुढे सरकेल. अंकित झाले एकूण 31 धावा.
लेफ्ट हँडेड बॅट्समन बाजारानंतर लेफ्ट हँडेड बॅट्समनलाच पाठवलंय मैदानावर तिसऱ्या क्रमांकावर. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. चला दोन्ही खेळाडूंनी रेडी राहायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 12वे खेळाडू पाणी घेऊन. पुढील चेंडू भरत खोदून काढलाय. लोड फुटला चेंडू होता. क्षेत्ररक्षक लॉंगॉला चेंडू कव्हर करणार का प्रश्न होता. दोन खेळाडूंच्या मधून चेंडू होतोय तो फरार. सीमारेषे बाहेर. दणदणीत चौकार. तीन षटकाखेर फक्त एकाकडेच्या मोबाईलमध्ये अंकी झाले एकूण 35 जावा 11.66च्या गतीने आणि चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. तीन षटकाखेर 35 जावा धाव फलकावर. दिवा संघ संकेत जो एक नवीन इम्प्लिमेंट आहे या संघामध्ये. संधी मिळते नवीन नवीन खेळाडूंना या संघामध्ये खेळण्यासाठी आणि अनुभव चांगला आहे. संकेत भगतचा जर विचार केला तर मागचे कित्येक वर्ष तो अंतराम क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटच्या पटलावर स्वतःचं नाव गाजवतोय परफॉर्मन्सच्या माध्यमातून. पण आता मात्र ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा तो मागे नाही आहे आणि ते मात्र त्याने दाखवून दिलं, सिद्ध करून दाखवलं आहे आपल्या बॅटिंगमधून. गुड बॅटिंग. वैयक्तिक 17चं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत 8 चेंडूमध्ये. तर दीपक भगत खेळतोय वैयक्तिक 3 चेंडूत 8 या धावसंख्येवर. 35 लॉस ऑफ 1. चौथं षटक घेऊन गोलंदाज सज्ज. अतुल पाटील. फुल टॉस आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये आणि एका समाधान मानावं लागतंय. आपण फलंदाजी बघूया ती म्हणजेच संकेतची. इव्हन आतापर्यंत 3 चेंडू आतापर्यंत डॉट खेळले आहेत. 4 चौकार आतापर्यंत पाहायला मिळतात. 2 सिंगल आहेत. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 18 धावेंचं. गुड बॅटिंग. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल आम्ही चेक करत होतो कारण ओराम क्रिकेट तो खेळतोय आणि सर्व फटके त्यांनी दाखवले आपल्या बॅटमधून. हा स्लो रन चेंडू. हलकासा चेंडू आउट स्विंग होतोय. आता मात्र रिप्लाय करत असताना आपल्या गोलंदाजीतून अतुल पाटील. बघा किती चेंडू टर्न होतोय. व्हेरी गुड बॉलिंग. दुसऱ्या षटकात तो का आलाय. अधिक पाटीलने त्याच्या चेंडू का दिल्याचा तो उत्तर देण्याचा प्रयत्न तो करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाज आहे. इकॉनॉमिकल खेळाडू आहे अतुल. लोअर फुटला चेंडू. अजून एक चांगला चेंडू. ब्युटिफुल डिलिव्हरी. आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा वाईड यॉर्कर. हीच खासियत आहे अतुलची. पहिल्या षटकात तसा चित्र पाहायला मिळालं नाही. त्याची गोलंदाजी अक्षरशः मात्र खास करून संकेत भगतने जबरदस्त बॅटिंग केली त्याच्या अगेन्स्ट. फुल टॉस आहे. समोर एक्झिक्यूट केला आहे. क्रॅकिंग शॉट. दीपकचा हा ट्रेडमार्क शॉट आणि चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. लॉंग ऑफला बरोबर स्क्रीनच्या बाजून चेंडू निघून जातोय. बॅटच्या खाली बरोबर बॅटच्या टप्प्यात चेंडू भेटला आणि समोर एक्झिक्यूट केलेला हा फटका दीपक भगतच्या बॅटमधून. स्लोअर वन चेंडू ऑन साइडला. अप्रतिम टायमिंग. काय फटका आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारा आणि बेधुंद करणारा प्रेक्षकांना. सीमारेषे बाहेर 6 धावा. षटकार. मागचे काही जे निर्धाव चेंडू गेले त्याचं उत्तर देत असताना रिप्लाय देत असताना काउंटर अटॅक सुरू केले जणू काही. तो म्हणजेच
दीपक भगतने 48 धावा धाव फलकावर. मागच्या षटकात सुद्धा अतुलने सफलता या षटकात त्याला मिळाली नाही, पण धावा खर्च केल्या त्या एकूण त्याने 12. हो उंच ते गेलाय, मिसटाइम झालाय, फटका क्षेत्ररक्षक दूरवर नाही येतात. जेली ते होणार का प्रयत्न बघा, चांगला 2 खंडाच्या मध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत संकेत आणि दीपककडे वेळ होती. 2 धावा त्याने वेगाने कंप्लीट केले त्या चेंडूवर आणि त्याचबरोबर 50 धावा इथे पूर्ण होत आहेत धाव फलकावर. 50 अप फॉर टीम दिवा. आणि त्याचबरोबर षटक सुद्धा समाप्त. या षटकात तब्बल 15 धावा खर्च केल्या त्या अतुलने. पहिल्या चेंडूवर सिंगल, पण नंतरचे 5च्या 5 चेंडू दीपक भगतने खेळून काढत असताना नंतरच्या 5 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा कुठल्यात आणि चांगली बॅटिंग केली. 50 धावा कंप्लीट झाल्यात. सगळ्यात महत्त्वाची आणि जमेची बाजू अशी आहे की संकेत जो आघाडीला आहे तो अजूनही खेळपट्टीवर आपली विकेट सांभाळून जबरदस्त बॅटिंग करतोय. 50 धावा कंप्लीट झाले. 12.5ची गती राखली 5 षटकांमध्ये. चला फास्ट खेळायचं, जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. कुशल स्पोर्ट्स सापार्डे. आणि यानंतर वसार आणि वाकळण बी संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण रेडीच राहायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तो वसार संघ इथे सज्ज आहे आणि जगदंब वाकळण सुद्धा सज्ज आहे. ऑल द बेस्ट. फक्त इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टननी ताबडतोब व्यासपीठावर या. आपण लगेचच नाणेफेक सुद्धा करणार आहोत. स्वतः कॅप्टन येतो गोलंदाजी मार्कवर अधिक पाटील. स्वतः संघाचा संघनायक आणि खूप चांगला अष्टपैलू खेळाडू. मागच्या काही वर्षांमध्ये सापाडी संघाचा जो ग्राफ तुम्ही पाहत आहेत वरती गेलाय, यामध्ये मी निल्सन, अतुल आहे, अधिक आहे, अशा खेळाडूंचा उल्लेख करेन. याने मात्र खूप चांगला परफॉर्म केलाय. विकी मडवीचा सुद्धा उल्लेख करेन. आउटसाइड ऑफ स्टॉप ऑनसाइडला प्लेस केल्या, क्षेत्ररक्षक दूरवर नाही येतात. बघायचं आहे दीपकने कॉल दिले, 2 धावा तो पूर्ण करू शकतो. फ्लेक्झिबल क्रिकेटर आहे आणि किती वेगाने बघा या 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग. स्कोर मुजान 52. लॉस ऑफ ओनली 1 विकेट. सध्या तरी भक्कम परिस्थितीमध्ये आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदेश भगत यांचा हा संघ. फुल टॉस, पण मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित करू शकला नाही हा फटका. चेंडू कुठे ब्रश होत आहे पंचांनी बघितलंय. निरंजन सावंतचा सिग्नल येतोय वाईट, इथे लेग बाईस. पाला चेंडू ब्रश झालाय. फुल टॉस चेंडू होता, संधी होती नामी. निल्सन यष्टीच्या मागून फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणतोय, सेट करतोय फिल्डिंग. पॉपिंगच्या मागचा कुठलाही नियम या स्पर्धेत कायम ठेवलेला नाही आहे. हां, लेफ्ट साईड आणि ऑफ साईडला आपण इक्वेशन ठेवू शकता 4 आणि 5चं. फुल टॉस आहे, ऑन साईडला प्लेस केला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू ते कव्हर करायला थोडासा फंबल. 2 धावांचा प्रयत्न. संकेतने सुद्धा खूप चांगलं इथे कोऑर्डिनेट केलंय दीपक भगत बरोबर. असं चित्र उभारलंय मागच्या काही चेंडूंवर. जेव्हा स्ट्राईक एंडला फलंदाज जर दीपक असेल तर दीपक जेव्हा फटका खेळतो तेव्हा 2 धावांसाठी वेगाने इथे मात्र रिटर्न येतो म्हणजे संकेत. आणि इथे मात्र तसं चित्र पाहायला मिळते की जेव्हा संकेत बॅटिंग करतो तेव्हा दीपक वेगाने 2 धावा कंप्लीट करतोय. गुडलेनचा चेंडू ऑन साईडला अप्रतिम फटका. क्रॅकिंग शॉट, 1 बाउन्स ओव्हर द रोपसी मारायच्या बाहेर. या 4 धावा. गुड शॉट. .280चा स्ट्राईक रन रेट आणि कानामागून आल्याने तिखट झालाय तो दीपक भगत. कारण संकेतच्या मागून तो आला, पण संकेतने टेम्परामेंट इनिंग दाखवली असं म्हणायला हरकत नाहीये. खूप चांगली बॅटिंग सुद्धा त्याने केली. पण दीपक एका बाजूने जर एक आक्रमक फलंदाजी करतो त्या दिवशी त्याला स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे आणि ते चित्र पाहायला मिळत आहे. अप्रतिम फलंदाजी दीपक भगत कडून. ऑन साईडला बघायचं स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. संकेतने कॉल दिलाय. 2 धावा इथे होऊ शकतात का पूर्ण. फेक चांगली झाली आहे पण 2 धावा सुद्धा इथे पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. अंकित झाल्या त्या एकूण 61 धावा. 61 ऑन द बोर्ड इन द लास्ट ओव्हर. अधिक पाटीलच्या षटकात आतापर्यंत आले तर 10 धावा. तर दीपक भगतचं कॉन्ट्रीब्युशन खूप जबरदस्त. 11 चेंडूत 30 धावेंवर तो खेळतोय.
संकेत भगत 11 चेंडूत 20 धावा, दीपक भगत 11 चेंडूत 30 धावा. फुल टॉस आहे, ऑन साइड एक्झिक्यूट केलाय, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक काय डी मध्ये 2 खेळाडूंच्या मधून चेंडू होतोय तो फरार, सीमारेषे बाहेर, दणदणीत चौकार. त्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये बघितलं तो म्हणजे 75 धावेंचा. कालच्या दिवसामध्ये 74 होता, 73 होता, पण 74चा पाठलाग झाला नाही. आणि बघायचं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 65 धावा कुठल्याच मैदानावर असतात पहिल्या सत्रामध्ये त्या दिवा संघाने. आणि कुशल स्पोर्ट्स सापाड या संघासमोर लक्ष ठेवलंय ते 66 धावेंचं. नो प्रॅक्टिस हा प्लीज, कुठल्या प्रकारचा प्रॅक्टिस करायची नाही, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर पुढच्या सामन्याचा नाणेफेक झालाय संपन्न. आणि नाणेफेक झाल्यानंतर वाकळण बी संघाने म्हणजेच जगदंबा क्रिकेटला वाकळण संघाने दुसरा असा निर्णय पाहायला मिळतोय ज्याने मात्र नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. काल आपण बघितलं आदर्श क्रिकेटला पडले संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांना पराभूत व्हावं लागलं 11 वडवली बी संघासमोर. आणि इथे मात्र बघायचं आहे कशाप्रकारे इथे निर्णय जो स्वीकारला तो इम्प्लिमेंट कशाप्रकारे करणार वाकळण बी संघ. क्षेत्ररक्षण दिवा संघाने सजवायचं आहे. आणि मी सापाडे संघाच्या कॅप्टनला अधिकला विनंती करतो की आपले ओपनिंग बॅट्समन आपण सुद्धा पाठवून द्यायचे आहेत. तो वळूया दुसऱ्या सत्रामध्ये जिथे मात्र 66 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल सापाडे संघाकडून की या 66 धावा इनफ आहेत डिफेंड करण्यासाठी त्या दिवा संघाला, याचं धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया. आपण या सत्रामध्ये जेव्हा पुन्हा एकदा जेव्हा इनिंगला सुरुवात होईल पळसपेचे अप्रतिम समालोचक रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत, या आपण ऐकूया दीपक पाटील यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसाद सर. फ्रेश स्लॉट्समधील ग्रुप सी मधील पहिला सामना आपण पाहत आहे. एका बाजूला दिवा विरुद्ध सापाडे, कुशल 11 सापाडे. आणि ज्या संघानं टॉस जिंकला होता पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु थोडीशी निराशा जरूर केली गोलंदाजांनी. आणि आता मात्र फलंदाजांची कसोटी लागणार आहे. धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय सापाडे संघानं घेतला आणि 66 धावांचा आता मात्र पाठलाग करावा लागणार आहे. या मॅचमध्ये जर आपण पाहिलं नेल्सननं पहिलं षटक टाकलं होतं, 9 धावा दिल्या होत्या. त्यानंतर अतुल 12, भरत 13, अतुलच्या परत अजून षटकामध्ये 15 धावा,
आणि शेवटच्या षटकामध्ये अधिकनं सुद्धा धावा दिल्या आणि अशा पद्धतीनं मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. खास करून ज्या पद्धतीनं दीपक दीपक असेल पहिल्यांदा सुरुवात 2 चौकारांना सुमितने सुद्धा केली होती. या तीनही फलंदाजांनी मात्र आपला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगली टोटल आता मात्र पाहायला मिळते. 13च्या सरासरीनं मात्र या धावा जमवल्यात आणि आता मात्र मैदानामध्ये सलामीची जोडी दाखल होते. एका बाजूला आपण पाहतोय रोशन आणि दुसऱ्या बाजूला अतुल. गोलंदाज तयार. गौरव पहिलं षटक घेऊन राईट आर्म द विकेट. हो, पहिलाच बॉल गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर इथे मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थोडासा पॉइंटकडे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्यात मात्र त्याला यश आलेलं नाहीये. निर्धाव चेंडूनं मात्र सुरुवात होते. 66 धावा करायच्यात कुशल 11 सापडे टीमला रणनीती आखावी लागेल आणि जी पॉवर प्लेची षटकं आपण म्हणतो, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारी षटकं, या षटकामध्ये थोडासा आक्रमक होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. यावेळेस आउटसाईड ऑफ स्टंप बॉल पंचांनी मात्र डिक्लेअर केला, इट्स वाईट. अतिरिक्त धावसंख्येनं मात्र खातं उघडलं जाते ते कुशल 11 सापाडे टीमचं. सिंगल रन एकेरी धावेनं खातं उघडलंय आणि खूप धावांचा मोठा पल्ला गाठायचा आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या इनिंगमध्ये संकेत दीपकनं जी फलंदाजी केली, अगदी तशाच पद्धतीची फलंदाजी आता मात्र अपेक्षित आहे ती रोशन अतुल या दोनही सलामीवीरांकडून. गोलंदाज तयार. गौरव पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. हा बॉल ढकललाय, फक्त दिशा दिली आहे. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं अगदी गलीमध्ये. सिंगल येईल एकेरी धावेनं आणि थोडंसं लेटकट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. थोडंसं पाहायला गेलं तर युक्ती जरूर त्या ठिकाणी सुचली होती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, कारण तिथून बॉल जर निसटला, बऱ्याच वेळा आपण पाहतोय थोडं तिथून मागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेग असेल, शॉर्ट थर्डमॅन असेल, गलीमधून बॉल निघाला की अतिशय वेगानं मात्र सीमारेषेला स्पर्श करत असतो. एक चांगला प्रयत्न जरूर फलंदाज रोशनचा त्या ठिकाणी होता, परंतु क्षेत्ररक्षकांना मात्र आणून पाडलाय. गोलंदाज तयार. गौरव. हो, यावेळेस मात्र थोडासा फुलर लेंथ होता, अगदी ऍडजस्ट करून मात्र स्वतःला एक्झिक्यूट करून फटका खेळला ऑन साईडला स्कोअर लेगकडे. दुसरी रन्स मात्र कंप्लीट केली जाते. थोडासा फंबल पाहायला मिळालं. चांगला थ्रो. 2 रन, दुहेरी धावा मात्र मिळतील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. 13ची सरासरी किंवा त्याहून पेक्षा जास्त सरासरीनं मात्र या सामन्यामध्ये चेस करावा लागणार आहे. 13.20 ही सरासरी जरूर पाहायला मिळते आणि मैदान जर पाहिलं तर फलंदाजीसाठी पोषक आहे. यावेळेचा बॉल कव्हर्सला खेळलाय, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि कव्हर पॉइंट सीमारेषाच्या पलीकडे बॉल चाललाय 4 धाबांकरता. पहिला चौकार. खूप चांगला स्ट्रोक अतुलच्या बॅटमधून, मात्र अतुलनीय फटका. या चौकारानं मात्र टीमची धावसंख्या 8 वर आणि 13 धावांची सरासरी आहे. प्रत्येक षटकामध्ये 1-2 मोठे फटके येणं अनिवार्य असणार आहे हा धावांचा चेस करायचा असेल तर. आणि त्या दृष्टिकोनातून आता मात्र पहिलं पाऊल टाकलंय ते अतुलनं. गौरवास्पद कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये आपल्या स्ट्रायकर गोलंदाजाला. हो, स्कूप करण्याचा प्रयत्न, थोडासा पाहायला गेलं तर लॅप शॉट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु कम्प्लिटली त्याच्यामध्ये बीट झालाय तो अतुल. हा फलंदाज निर्धाव चेंडू या ठिकाणी फिनिश होतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 8 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचा चेंडू असेल. पहिलं षटक आपण पाहतोय, सर्कलचं रिस्ट्रिक्शन 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक डीप मिड विकेट. दुसरा थोडासा वाईडिश लॉंग ऑफला उभा आहे, अन्यथा संपूर्ण क्षेत्र मोकळं आहे. गॅपमध्ये खेळलं तर नक्कीच कुठेही सीमारेषाला स्पर्श होऊ शकतो चेंडूचा. गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू घेऊन गौरव. हो, खूप खोलात टाकलेला बॉल मिड ऑन कडे आणि पहिल्या विकेटचा या ठिकाणी पतन होत असताना आणि शेवटच्या चेंडूवर मात्र ही महत्वपूर्ण सफलता गौरव आपल्या नावावर करतोय. अतुलची इनिंग या ठिकाणी संपुष्टात येतोय. बॅट्समन आउट, पहिला लागलेला धक्का टीम कुशल 11 सापाटे टीमला.
प्रसार संघाचे दिग्गज खेळाडू रवी नक्कीच तुम्हाला पुढचा सामना खेळताना पाहायला मिळतील. वाकळण बी संघाच्या विरोधामध्ये त्यांची लढत असणार आहे. नेक्स्ट मॅच वसार विरुद्ध वाकळण आणि ही लढत पाहण्यासाठी मात्र सगळेच उत्सुक असतील. तर पहिलं षटक गौरवचं 8 धाबा दिल्या आणि एक महत्वपूर्ण सफलता मात्र आपल्या नावावर केली. मिडॉनला मात्र चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. अतुलचा आणि अतुलची इनिंग मात्र संपुष्टात आली. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर होतोय. विघ्नेश येतोय. फार मोठी जबाबदारी असेल आता मात्र या जोडीवर. गोलंदाजी मार्कवर दीपक सज्ज होतोय दुसरं षटक घेऊन दिवा टीम कडून. हो लेफ्ट मोर द विकेट ना पुढे सरसावत फ्रंट फुटला जाऊन मात्र अगदी समोर फटका खेळला आहे. इथे पाहावं लागेल. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी होता परंतु झेल मात्र टिपता आला नाही. सीमारेषेजवळ थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं त्या ठिकाणी आणि या धावा मात्र पूर्ण केल्या त्या तब्बल 2 दुहेरी धावा. चांगला प्रयत्न मी तर म्हणेन. नक्कीच आपल्या टीमसाठी अतिशय महत्वपूर्ण कामगिरी. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय साई शिवाजीदादा शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आई गावदेवी क्रिकेट संघ घेत आयोजित आई गावदेवी चषक 2021 मध्ये आणि त्यांना विनंती असेल आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. चांगली बॉलिंग होत्या इथे. 66 धावा चेस करायच्या आहेत परंतु प्रयत्न करतात. इथे मात्र टॉप एज बॉल हवेमध्ये आहे. मिड ऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित टायमिंग झालं नव्हतं. 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या गेल्या. दुहेरी धावांचं योगदान मात्र मिळतंय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आतापर्यंत विचार केला तर थोडासा अडखळत स्टार्ट म्हणता येईल. जी ज्या पद्धतीनं 66 धावांच्या पाठलागाला सामोरं जात असताना जी सुरुवात हवी आहे ती अजून कुठेतरी थोडासा स्ट्रगल पाहायला मिळतोय तो कुशल 11 सापडे टीमला. कुशलता दाखवावी लागेल आपल्या फलंदाजीमधली. रोशन आणि विघ्नेश या दोनही फलंदाजांना आणि टिचून मारा केला जातोय. खास करून गोलंदाजांचं कौतुक करेन. ओ फ्रीवर सेटअप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र लेफ्ट मोर विकेटनं जेव्हा गोलंदाजी करतात तेव्हा बऱ्याच वेळा फलंदाज हा प्रयत्न करत असतात कारण तो अँगल क्रिएट केला जातो की विशिष्ट प्रकारचा अँगल आपण म्हणतो. डावखुरी हाताच्या गोलंदाजांना एक नैसर्गिक देणगी आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र हा रिव्हर्स स्वीप चांगला मी तर म्हणेन हत्यार असतो परंतु प्रत्येक वेळेला हे टायमिंग जुळणं फार गरजेचं आहे. हो थोडासा क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणखीन एकदा बीट केलाय. काय गोलंदाजी होते दीपकच्या माध्यमातून आणि इथे पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव काढलेत पहिल्या 5 बॉलमध्ये आणि थोडंसं कठीण करून घेतलंय मी तर म्हणेन सलामीवीर रोशननं. कारण रोशनची इनिंग पाहिली तर 4 चेंडू निर्धाव खेळलाय आणि ही रोशनला साजेशी इनिंग नाही आहे कारण सलामीवीर म्हणून त्याच्यावर फार मोठी जबाबदारी नेहमीच असते परंतु इथे मात्र थोडासा अडखळत खेळतोय. नो बॉलचा इशारा अंपायरचा. कदाचित पॉपिंग रिचच्या बाहेर लाईनच्या बाहेर असावा आणि इथे फ्री हिट असेल आणि ही मुक्तपणे खेळण्याची संधी जी मिळाली आहे या संधीचं आता मात्र सोनं केलं तर कदाचित या मॅचला कुठेतरी या मॅचमध्ये घुसण्याचा प्रयत्न कुशल 11 सापडे टीम करणार का. फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळं ही मुक्तपणे खेळण्याची जी संधी मिळाली आणि हा कदाचित दिलेली ही संधी मात्र सामन्याला कलाटणी देणारी ठरणार का. इथे एखादा मोठा फटका येणं अनिवार्य आहे सापाटे टीमसाठी आणि तो फटका जर आला तर नक्कीच तो फटका नवसंजीवनी देणारा ठरू शकतो. दीपक पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट मोर द विकेट ना हा बॉल. ओ यावेळेस अगदी पाहायला गेलं तर थोडासा बसून खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी स्क्वेअर लेग कडे. सिंगलच येते आणि खरंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि फक्त एकच धाव. फ्री हिटच्या बॉलवर सिंगल येते. 6 धावा दिल्या दीपक या गोलंदाजांना. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी स्थगित होतोय. धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 14. एक फलंदाज बाद झाला आतापर्यंत सापडे टीमचा त्यामुळे इथून मोठं लक्ष पार करावं लागेल. जर पाहायला गेलं तर 14 धावा झाल्यात म्हणजे 52 धावा अजूनही करायच्या आहेत. उर्वरित 18 चेंडू आणि आपण स्क्रीनवर पाहतोय 52 धावांची आवश्यकता. थोडं स्पीडअप करा विनंती असेल कारण आज आपल्याला पूर्णपणे फ्रेश लॉट खेळवायचा आहे त्यामुळे विनंती असेल अंपायरना सुद्धा आपण वेळोवेळी तंबी देत चला खेळाडूंना कारण आपल्याकडे आज वेळ फार कमी आहे.
18 चेंडू आणि 52 धावा. थोडंसं पाहायला गेलं तर डोंगरा एवढे हे लक्ष, परंतु हे लक्ष जरी डोंगरा एवढं असेल तरी अशक्य असं नाहीये. क्रिकेटमध्ये बराच वेळा आपण पाहिलंय की अशी कठीण जेव्हा लक्ष असतात ती सहजतेनं चेस करत असताना, परंतु त्यासाठी आता तुमच्यामध्ये असणारं सामर्थ्य बाहेर काढावं लागेल. तुमच्यामध्ये असणारी कुशलता तुम्हाला दाखवावी लागेल आणि तुमच्यामध्ये असलेलं टॅलेंट तुम्हाला आता मात्र बाहेर काढावं लागेल, तरच कुशल 11 सापडे टीम आता मात्र पुढे जाऊ शकतं. थोडंसं संकटामध्ये जरूर आहे, कारण जी टिचून गोलंदाजी पाहिली, गौरवची गौरवास्पद कामगिरी आपण पाहिली, त्यानंतर दीपकनं केलेला अगदी तिखट मारा पाहिला आणि आता सूरज येतोय. सूरजचा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र खाली राहिला होता. इथे धावचीची शक्यता होती आणि ती मात्र मावळले. पंचांनी बाईचा इशारा दिलाय. दोनही एंडला तर पाहिलं प्रसाद सर, तर दोनही एंडला धावचीची संधी होती. ही संधी मात्र गमावली आणखीन एक फलंदाजाला बाद करण्याची, परंतु सूरजचा पहिला बॉल मात्र चांगला पडला. बाईच्या स्वरूपात धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावर. राईट मोर द विकेट ना गोलंदाज तयार. यावेळचा बॉल जोरदार अपील आणि या सिरीज पंचांनी मात्र अपील लावून धरलाय आणि यष्टांच्या मधोमध साधला गेलाय. लेग बिफोर द विकेट. LBW फलंदाज बाद. बतावं लागतंय. अगदी पाहायला गेलं तर कुलवट टप्प्याचा चेंडू आणि बरोबर यष्ट्यांच्या मधोमध आणि चांगला निर्णय पंचांकडून आणि फलंदाज बाद होतोय आणि लागलेला हा दुसरा झटका. पहिल्यांदा अतुल बाद झाला, आता मात्र विघ्नेशला खातही खोलू दिलं नाहीये आणि इथे मात्र थोडंसं संकटामध्ये मित्रमंडळी संकट थोडंसं ओढून घेतलंय ते कुशल 11 सापडे टीमनं. रोशनकडून नक्कीच या मॅचमध्ये अपेक्षा असतील, परंतु जी अपेक्षा होती आतापर्यंत विचार केला तर रोशन थोडासा अपयशी ठरलाय, परंतु कधीही फॉर्ममध्ये येणारा हा खेळाडू आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सागर येतोय, परंतु आता मात्र तिखट मारा फेस करावा लागणार आहे. तो अर्थातच कुशल 11 सापडे टीमच्या फलंदाजांना. टिचून गोलंदाजी केली जाते. खरं तर ज्या पद्धतीनं पहिल्यांदा फलंदाजी केली आणि जे पाठबळ मिळालंय गोलंदाजाला, त्यामुळे सगळ्या गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढलाय आणि त्याच मोठ्या आत्मविश्वासानं गोलंदाजी करत असताना आणि अगदी प्रॉपर लाईन आणि लेंथवर हा बॉल गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. सूरज खूप चांगली गोलंदाजी अगदी सगळ्याच गोलंदाजांनी आज करून दाखवलंय. त्यामुळं दिवा स्पोर्ट्स खऱ्या अर्थानं या संघाचं आपण आत्तापर्यंत जी कामगिरी केली त्यांचं नक्कीच अभिनंदन करूया. पहिल्यांदा चांगली फलंदाजी केली आणि आता मात्र त्यांची गोलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करत असताना अकुटप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र पुलचा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाकडे. इथे मात्र झेल सुटलाय आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातोय. एक टप्पा पडल्यानंतर मात्र हा आलाय सापडे टीमसाठी नशिबाचा चौकार. या चौकारानं मात्र टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर आणि अशाच मोठ्या फटक्यांची आता मात्र गरज असणार आहे. कुटप्प्याचा बॉल. बॅटची एज घेतली. शॉर्ट फाइंडिंगला चकवलाय. बॉल चाललाय डीप फाइंड सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार सामन्यामध्ये टर्न करतोय की काय सापडे टीम. आता मात्र सामना अशीच काहीची चिन्ह या 2 बॉलवर आलेल्या मागच्या 8 धाब्याने थोडंसं समीकरणामध्ये बदलाव होतोय. धावसंख्या मात्र झपाट्याने पुढे जाते. आता मात्र 23 या आकड्यावर.
खूप मोठं लक्ष आता मात्र असणार आहे. चौथं षटक फार क्रुशल असेल आणि या निर्णायक षटकामध्ये मात्र जर धावा आल्या 18-20 धावा आल्या तर कुठेतरी शेवटच्या षटकासाठी मात्र आव्हान जिवंत राहू शकतं. ते कुशल 11 सापाटे टीमचं. खूप चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिली होती. संकेत आणि दीपक अक्षरशः तुटून पडले होते सगळ्या गोलंदाजांवर आणि त्याचमुळे मात्र ही मोठी धावसंख्या आणि या मोठ्या धावसंख्येचं लक्ष मात्र उभं ठेवता आलं आणि आता मात्र गोलंदाज सुद्धा चांगली साथ देत असताना दडपण जरूर या मॅचमध्ये हे दडपण झुगारून आता मात्र परफॉर्मन्स द्यावा लागेल ते दोनही फलंदाजाला. रोशन आणि सागरनं थोडीशी उमेद वाढवले जी झटपट त्याने 4 चेंडूंमध्ये 10 धावा उभारल्या आणि त्याचमुळे मात्र थोडासा सामना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न त्यानं तिसऱ्या षटकामध्ये केला. थोडं स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स सज्ज राहायचे आपण. वसार विरुद्ध वाकळण बी हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स रेडी राहा. 2 षटकांमध्ये 41 धावांची गरज. या मॅच मध्ये मात्र कारनामा करणार का, मोठा पराक्रम करणार का या मॅच मध्ये, कारण चमत्कार करावा लागेल आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं म्हणतात आणि ही किमया साधावी लागणार आहे. बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये ही किमया बऱ्याचशा खेळाडूंनी आतापर्यंत घडवलंय. फलंदाजीमधलं तुमचं सामर्थ्य आता मात्र तुम्हाला सगळ्यांसमोर ठेवावे लागणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा दीपक येतोय. अगदी टिचून मार आपल्याला पाहायला मिळाला होता दुसऱ्या षटकामध्ये लेफ्ट हँड मोर द विकेटना. पहिलाच बॉल शपल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न. अगदी पाहायला गेलं तर थोडासा फाईन खेळला आणि बॉल मात्र वेगाने चाललाय. फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर दीपकच्या अगेन्स्ट हा खणखणीत असा चौकार. पहिल्याच बॉलवर आलेल्या चौकारानं मात्र थोडासा सामन्यामध्ये जिवंत ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो अर्थातच रोशनकडून आणि हेच प्रयत्न करावे लागतील. शेवटपर्यंत लढायचं, शेवटपर्यंत संघर्ष करायचा. या संघर्षाची वृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि जो संघर्ष करतो तो नेहमी यशस्वी होतो. पहिल्याच बॉलवर आलेल्या चौकारानं आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. काही झालं तरी या ओव्हरमध्ये 18-20 धावा येणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता मात्र सुरुवात केली जाते ती रोशन या फलंदाजाकडून. दीपक पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं बॉल काढलाय. सिंगल येत आहे. डबलमध्ये रूपांतरित केलं जाते परंतु पंचांनी मात्र रेफर टू द थर्ड अंपायर. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल या निर्णयासाठी. डावचित आहे की नाही, पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही, अगदी क्लोज डिसिजन पंचांच्या माध्यमातून इथे मात्र थर्ड अंपायर आपण पाहतोय. फॉरेन टेनिस क्रिकेट अतिशय चांगल्या पद्धतीनं मात्र त्यांचं प्रक्षेपण सुरू आहे आणि त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांची चांगली मदत घेतली जाते आणि इथे मात्र पाहावं लागेल बॅट्समन रोशन आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहे की नाही, पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे की नाही हे चाचपडलं जाते. लवकरच निर्णय तुमच्यापर्यंत येईल परंतु हा अतिशय महत्त्वाचा निर्णय असेल कारण नॉट आउट इज अ कॉल. फलंदाज सुरक्षित आहे त्यामुळे या 2 धावा मिळतील कुशल 11 सापाटे टीमला आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे चालले. ती जाऊन पोहोचले 31 या आकड्यावर. 31 झटपट 6 बॉलमध्ये 16 धावांची भागीदारी मात्र रचले या दोनही फलंदाजांनी. हीच भागीदारी हवी होती पहिल्या 2 षटकांमध्ये जिथे वेगानं धावा वाढवण्याची गरज होती कारण पहिली षटकं आपण पाहिली तिथे सर्कलचं रिस्ट्रिक्शन होतं. अशा षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं होतं. दीपकचा हा बॉल झोपून खेळलाय फटका. शॉर्ट फाईन लेगला चकून बॉल चाललाय. डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. बडा एक्झिक्युशन पाहायला मिळालं यावेळेस मात्र बॅट्समन रोशनच्या बॅट मधून निघालेला हा पुन्हा एकदा खणखणीत असा चौकार. काय फलंदाजी होते आता मात्र.
थोडंसं उशिरानं फलंदाजीला सुरुवात केली, परंतु हा सामना अजून संपलेला नाहीये आणि जणू असंच टर्न काउंट सांगतोय. रोशन आणि सागर पाटील ही जोडी आता मात्र कुशल 11 सापाटे टीमसाठी लढते. मैदानामध्ये मात्र झुंजार वृत्तीचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. काही झालं तरी शेवटपर्यंत लढायचा हा लढाऊ बाणा घेऊन आता मात्र दोनही फलंदाज मैदानामध्ये अप्रतिम खेळ करत असताना गोलंदाजी मार्कवर दीपक जो मागच्या षटकामध्ये यशस्वी ठरला होता आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र धाबा येताना पाहायला मिळतात. त्यामुळं क्रिकेटमध्ये यश आणि अपयश पहा किती क्षणभंगूर आहे. मागच्या षटकामध्ये 6 धावा देणारा दीपक आता मात्र पाहायला गेलं तर पहिल्या 3 चेंडूंवर तब्बल 11 धावा खर्च करतोय. त्यामुळं क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्स तुम्हाला राहावं लागतं. सातत्य फार गरजेचं आहे. सातत्यपूर्ण कामगिरी फार गरजेची आहे. इथे मात्र स्लॉग स्वीप केलाय. व्हॉट अ सुपर टायमिंग. ऑन साइडला मिड विकेटच्या वरतून मात्र केसला फटका. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही असं म्हणतात आणि सातत्यानं प्रयत्न केल्याशिवाय सुद्धा व्यक्ती कुशल होत नाही. आणि आज कुशल 11 सापाडे टीम कडून मात्र हा प्रयत्न केला जातोय. रोशन आणि सागर या दोनही झुंजार फलंदाजांकडून. आणि आता मात्र या सामन्यामध्ये थोडासा कलाटणी देण्यास सुरुवात केली. 8 चेंडू आणि 24 धाबांची आवश्यकता. पुन्हा एकदा अक्षरशः पुन्हा एकदा झोपून खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी अगदी डीप मध्ये तैनात केला होता फाईन लेगला. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. रोशनच्या खेळीचा अंत, परंतु काय इनिंग खेळलाय. 14 बॉल मध्ये 22 धावांची झुंजार इनिंग. आणि थोडासा या सामन्यामध्ये अजूनही जिवंत ठेवण्याचं काम मात्र या फलंदाजानं केलंय. सामना आता मात्र पाहावा लागेल. येणारे 7 चेंडू आणि 24 धाबांची आवश्यकता. त्यामुळं या शेवटच्या बॉलवर काही झालं तरी एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल कुशल 11 सापाडे टीमला. परंतु रोशनची मात्र झुंजार वृत्ती मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि 22 धावांची खेळी मात्र त्यानं साकारली. आणि एक चांगली फलंदाजी कुशल 11 सापाडे टीम कडून. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. अधिक येतोय. अधिकाधिक आता मात्र धावा उभाराव्या लागतील त्याच्याकडून. परंतु हा चेंडू मात्र फार क्रुशल असेल. यावेळेचा हा फटका ऑन साइडला पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग आहे. सामना संपलेला नाहीये आणि त्याचंच उदाहरण मात्र मैदानामध्ये दाखवून देत असताना यावेळेचा अगदी निर्णायक क्षणाला आलेला हा षटकार. आणि या षटकारानं मात्र सामना जिवंत ठेवलाय. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी गरज असेल ती 18 धावांची. आणि 18 धावा असं समीकरण मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ संपला. 48 धावा धावफलकावर. 48 रन्स ऑन बोर्ड. 48 धावा. मागचं षटक जर आपण पाहिलं तब्बल 23 धावा दीपकनं खर्च केल्या. त्याचं गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर 29 धावा त्यानं खर्च केल्या 2 षटकांमध्ये. आणि थोडासा सामना टर्न झालाय. अजूनही सामना बॅलन्स आहे, परंतु मागच्या षटकामध्ये केलेली दुवादार फलंदाजी रोशन आणि सागरनं सुद्धा शेवटच्या बॉलवर गरज होती एखाद्या मोठ्या फटक्याची आणि ती गरज पूर्ण केले कुशल 11 सापाडे टीमची. 6 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आहे. आणि ज्या पद्धतीने लढलाय, कारण 3 षटकांमध्ये तब्बल 52 धावांची गरज होती आणि हा सामना आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावा. शेवटचा गोलंदाज अनिकेतचा पहिलाच बॉल. यावेळेस पाहावं लागेल इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र केलाय सागरनं. फलंदाज मात्र बाद होतोय. धावचीच्या स्वरूपात ही सफलता. अधिकला मात्र आल्या पावली माघारी फिरावं लागेल. सगळ्यांचे डोळे आता मात्र सागरकडे लागले असतील, कारण सागरनं ज्या पद्धतीनं 2 चौकार आणि षटकाराच्या मदतीनं हा सामना पाहायला गेलं तर अजूनही जिवंत ठेवण्याचं काम केलंय, जान उतरण्याचं काम केलंय आणि त्याच्याकडेच लक्ष लागले. परंतु इथे धावचीच्या स्वरूपात अधिक मात्र बाद झालाय. आणि 18 धावा आता मात्र कंपल्सरी तुम्हाला चेस करावा लागणार आहे, कारण पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फक्त एकच विकेट गेली होती.
दिवा टीमची आणि कुशल 11 सापाडे संघाचे 4 फलंदाज बाद झालेत. त्यामुळं 6 चेंडू आणि 5 चेंडू आणि आता मात्र 18 धावांचं लक्ष असेल. सागर 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं अथांग कामगिरी केली आहे. ओ लोवर फुल टॉस बॉल यावेळेस मात्र भिरकावलाय ऑन साइडला. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये टोलावलेला हा फटका. बॉल जातोय सीमा पार. षटकार. तयारी आहे माझ्यात संघर्ष करण्याची आणि जिद्द आहे माझ्या मनामध्ये काहीतरी करून दाखवण्याची. ज्या संघर्षानं मात्र मैदानामध्ये प्रयत्न करतोय, ज्या जिद्दीनं मात्र तो प्रयत्न करतोय सागर. आणि या सामन्यामध्ये खरं तर पाहायला गेलं तर इथे कलाटणी दिले. शॉर्ट फायनलला चकवलंय जरूर, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप मात्र मिळालं. इथे मात्र धावचीत होऊ शकतो, परंतु आपली विकेट सॅक्रिफाईस करायला काय हरकत आहे, कारण स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं. सिंगल मिळाली. एकेरी धाब्यानं मात्र धावसंख्येमध्ये बदल सागर खरंच पाहायला गेलं तर अगदी जीव ओतून फलंदाजी करतोय, परंतु 3 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 11 धावांची. कंपल्सरी चेस आहे. कुशल 11 सापाडे टीम, काही झालं तरी या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायच्या आहेत. सामना बरोबरीमध्ये सुटला तर दिवा संघ जिंकणार आहे. त्यामुळं 11 धावा करणं बंधनकारक असणार आहे. फलंदाज बाद झालाय निल्सन. त्याला सुद्धा आल्या पावली माघारी फिरावं लागलंय. ज्या पद्धतीनं अधिक आऊट झाला आता मात्र निल्सनला परतावं लागलंय, परंतु सगळ्यांची नजर आता मात्र सागर या खेळाडूवर. सागर काय करणार या मॅच मध्ये? एक चित्तथरारक विजय मात्र मिळवून देणार का? थोडासा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र हातभर बाहेर वळवतोय. आणि इथे खऱ्या अर्थानं पाहायला करतं ज्या पद्धतीनं पहिला चेंडू सुद्धा निर्धाव काढला होता अनिकेतनं, आणि आता मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये मात्र थोडासा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो दिवा संघ. कारण आता मात्र फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूंमध्ये उर्वरित 11 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 11 धावा म्हटलं की 2 षटकार तुम्हाला मारावे लागतील. 1 षटकार 1 चौकार मारून सुद्धा जिंकता येणार नाहीये जर गोलंदाजींनी चुकी केली. परंतु या निर्णायक क्षणाला गोलंदाज अनिकेत अशा पद्धतीनं चुका करणार का? कारण त्याला सुद्धा माहिती आहे, कारण थोडं स्पीडअप करा विनंती असेल. 2 चेंडू आणि 11 धावा. सागर काय करतोय आणि हा निर्णायक चेंडू घेऊन यावेळेचा हा ही बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र वळवतो. लेग स्पिन पाहायला मिळालं आणि ज्या पद्धतीनं त्यानं फिरकी मारा पाहायला मिळाला आणि आता मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल. खऱ्या अर्थानं संघर्ष जो केला आणि संघर्ष तुम्हाला करावा लागेल. भले तुम्हाला यश मिळेल याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करायला काय हरकत आहे. आणि हाच संघर्ष तुम्हाला पुढच्या सामन्यांमध्ये मात्र एखादा मोठा विजय मिळवून देऊ शकतो. आणि काही झालं तरी शेवटपर्यंत लढायच्या लढाऊ वृत्तीनं मात्र मैदानामध्ये फलंदाजी केली ती रोशन सागरनं. भले या सामन्यामध्ये थोडासा अपयशी ठरू शकतो, परंतु 1 चेंडू आणि 11 धावा. त्यावेळेचा हा फटका जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार जरूर येईल. 6 धावांनी मात्र हा सामना गमावलाय, परंतु 66 धावांच्या प्रत्युत्तरादाखल मात्र 60च्या पुढे जाण्याची किमया, 60च्या आसपास जाण्याची किमया मात्र जरूर केले. फायनल टोटल आपल्यापर्यंत येते 59 धावा केल्या. त्यामुळे मी म्हणेन नक्कीच चांगली फाईट ती दिली ती अर्थातच कुशल 11 सापाडे टीमचं. आभार मानतोय आम्ही आई गावदेवी चषकामध्ये आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. अभिनंदन दिवा 11 दिवा संघाचं मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेमधील मात्र पहिली लढत जिंकले. यानंतर होणारा